नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर अवघड वाटणारे प्रश्न या सिरीज मधला पुढचा प्रश्न आपण बघतोय. टॉपिकचं नाव आहे टाइम अँड वर्क. ओके, त्याचं एक ऍप्लिकेशन विचारलंय त्यांनी. काय प्रश्न आहे? अमित 5 पाने 1 दिवसात लिहितो तर संध्या पाने 2 पाने एका दिवसात पुसून टाकते. टाइम अँड वर्क मधला पण कुठला टाईप आहे हा? पाईप अँड सिस्टम. पाण्याची टाकी आणि नळ. कोणतरी पाणी भरते, कुठलं तरी नळ पाणी रिकामा करतो. कसा असतो तसं कोणतरी पुस्तकं लिहिते, कोणतरी पुस्तकाची पानं फाडते. ओके, जर अमित आणि संध्या 1 दिवसाआड काम करत असतील तर पहिल्या दिवशी अमित आणि दुसऱ्या दिवशी संध्या अशा पद्धतीनं तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील? बघा, 60 पानांचं पुस्तक लिहायचंय. अमित किती लिहितोय? 5. संध्या काय करते? 2 पानं फाडते. म्हणजे टोटल पहिल्या दिवशी अमित 5 लिहितोय, दुसऱ्या दिवशी संध्या 2 फाडते, परत 5 लिहितोय, परत 2 फाडते. म्हणजे 5 वजा 2 3. प्रत्येक 2 दिवसाला 3 पानं लिहिली जातात. प्रत्येक 2 दिवसाला 3 पानं लिहिली जातात. मग 2 दिवसात किती पानं? 3 पानं. तर किती पानं लिहायची आहेत? 60 पानांचं पुस्तक आहे. तर 60 पानांचं पुस्तक लिहायला याला 20 न गुणलं मी, 20 त्रिक 60. मग याला पण 20 न गुणा, 20 दुनी 40. कुठे? ऑप्शन नंबर 1 लाच आहे. आणि हे तुम्ही उत्तर लिहिले की तुम्ही चुकला. म्हणजे लिटरली हा पेपर झाल्यावर मुलांनी मला मेसेज केले, सर आन्सर की आले, सर आयोगाने चुकीचं उत्तर दिलंय, याचं उत्तर 1 आहे, तुम्ही एक्सप्लेन करा. म्हणजे ते ऑब्जेक्शन पाठवा. नाही आहे याचं उत्तर 1. ठीक आहे, याचं उत्तर 1 का नाहीये? म्हणजे हे सगळं चुकीचं आहे, असं नाही होत ते फॉलो. याचं उत्तर 1 का नाहीये? तर याच्या मागची गंमत सांगतो. लहानपणी तुम्हाला ते बेडकाचं उदाहरण माहित आहे. विहिरीत बेडूक पडलाय आणि त्याला वर यायचं असतंय, बरोबर? मग तो एका जंप मध्ये 5 मीटर जातो, दुसऱ्या जंपला 2 मीटर खाली येतो. असं करत करत मग तो विहिरीत पोहोचायला त्याला किती जंप लागतील असं विचारतात बघा. सेम तसाच प्रश्न आहे. मग ह्याच्यातली गेम काय माहितीये का? हे अशी जर विहीर असेल, बेडूक उड्या मारत मारत इथपर्यंत आला, जेव्हा तो शेवटची उडी मारेल तेव्हा तो कुठे जाणार आहे? डायरेक्ट विहिरीच्या बाहेर जाणार आहे. मग नंतर तो घसरणार का? नंतर तो घसरणार नाही. मग हे जे तुम्ही करता त्याला तुम्ही काय पोचल्यानंतर पण घसरवताय. म्हणजे पुस्तक पूर्ण झाल्यानंतर पण तुम्ही त्याची पानं फाडत बसताय. तसं चालणार नाहीये. तसं त्यांनी इथं दिलंय. इव्हन हे द्यायचं पण नसतं. 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणे बंद करते, हे द्यायचं पण नसतं. ठीक आहे, तर हे असं केलं की त्याच्यात तुम्ही पानं पूर्ण झाली तरी फाडत बसताय, म्हणून हे चुकीचं उत्तर येते. तर हे उदाहरण कसं करायचं बघा. ठीक आहे, त्याच्या मागची गंमत जम्मत सगळी कन्सेप्ट सगळं सांगितलं. आणि आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे येऊ. काय म्हणतोय प्रश्न? अमित 5 पाने लिहितो आणि संध्या 2 पाने घालवते. तर किती पानं लिहिली जात आहेत? 3. म्हणजे पहिल्या दिवशी 5 पानं लिहिली, संध्यानं 2 घालवली, परत 5 लिहिली, संध्यानं 2 घालवली. म्हणजे प्रत्येक 2 दिवसाला किती पानं लिहिली जात आहेत? 3 पानं लिहिली जात आहेत. प्रत्येक 2 दिवसाला 3 पानं. पण याच्या पुढचं थोडस वेगळं आहे. आपलं काय ठरलेलं? शेवटच्या उडीत बेडूक जेव्हा वर जातो तेव्हा परत पुसायची गरज नाही. मग आपण काय करायचं माहितीये का? बेडकाची शेवटची उडी बघायची आणि तेवढं डिस्टन्सच वजा करायचं विहिरीचं. फॉर एक्झाम्पल, पुस्तकाची पानं 60 आहेत, पण मला एक सांगा, 55 पानापर्यंत आलाय. 55 वरून डायरेक्ट 5 पानं लिहिली, पुस्तक संपलं की नाही? मग तुम्ही पुस्तक 60चं पकडायचंच नाही. तुम्ही पुस्तक किती पानांचं पकडायचं? 55 पानाचंच पकडायचं. 55 पर्यंत जायला किती लागतंय बघायचं. ठीक आहे, मग आपण इथं येऊ. 2 दिवसात 3 पानं लिहिली जातात, बरोबर? 55 पर्यंत यायचंय. कितीनं गुणू शकतो? 3 ला कितीनं गुणलं तर 55च्या जवळ जाते? 18. काय केलं? 60 पानांचं पुस्तक होतं, पण अमितची कपॅसिटी किती लिहायची? 5. तर तुमचं टोटल वर्क जे आहे, टोटल पुस्तकाची पानं जी आहेत, ते जो लिहितोय, जो काम करतोय, जो नळ भरणार आहे, तेवढं वजा करायचं. 60 वजा 5, 55च पानं लिहायची आहेत. मग 2 दिवसात 3 पानं, तर 55 पर्यंत पोहोचायला 3 ला किती गुणायला लागतंय? 18. मग 3 ला गुणा 18 किती पर्यंत पोहोचतंय? 54. 3 ला 18 गुणलं तर किती पर्यंत पोहोचतंय? 54. मग इकडे 18 गुणलं तर इकडे पण 18 गुणा. 18 दुनी 36. म्हणजे 36 दिवसात किती पानं लिहिली जात आहेत? 54. आता तुम्ही एक एक करत बसायचं. 36 दिवसात 54 पानं लिहिली जातात. आता 37व्या दिवशी कोण येणार आहे? परत अमित येणार आहे. अमित किती पानं लिहिणार 37व्या दिवशी? 5 पानं लिहिणार. मग 54 आणि 5 59. बरोबर. आता 38व्या दिवशी कोण येणार? संध्या येणार. ती काय करणार? 2 पानं रफ करणार. 59 वजा 2
57 बरोबर. म्हणजे 38व्या दिवशी किती पानं लिहिली गेली? 57 पानं लिहिली गेली. आता मला सांगा 38व्या दिवशी 57 पानं लिहिली गेली. आता कोण येणार? परत अमित येणार. किती पानं लिहिणार? 5. पण 5 पानाची गरज आहे का आपल्याला? नाही. 60च पानाचं पुस्तक आहे. 3च पानांची गरज आहे. मग अमितला किती वेळ लागणार? 38 पूर्णांक. किती पानं राहिलेत लिहायची? 3. आणि अमितचं स्पीड काय आहे? 5. मग 3/5 म्हणजे किती असते? 5 × 30.6 म्हणजेच काय रे? 38.6 दिवस लागतील. 38.6 दिवस लागतील. हे का असं झालं? आणि हेच उत्तर करेक्ट आहे. असं का झालं? तुम्ही विनाकारण संध्याला कामाला लावून तिच्याकडे पुस्तकाची पानं पुसत बसत होता. तर तसं करायचं नसतंय. कारण एकदा पुस्तक लिहून झालं की पानं पुसायची गरज लागत नाही. मग ह्यासाठी आपण काय केलं? जो काम करतोय त्याची इफिशियन्सी टोटल वर्क मधून मायनस केली, त्याच्या रिलेटेडच फक्त काढला आन्सर आणि परत मॅन्युअली करत गेलो. एकदा का तिथपर्यंत पोहोचलो, एक हाताने करत गेलो. आणि हीच याची करेक्ट पद्धत आहे. हे कधी होतं? एक भरणारा असेल, एक पाणी रिकामा करणारा असेल आणि अल्टरनेट डेज असेल तर आणि तरच हे कन्सेप्ट लागते. आणि हे मी खूप आधीपासून शिकवलेलं आहे. आयोगाने आज टाकलाय प्रश्न त्याच्यात 2023 ला. ठीक आहे. हे आपली 2 पुस्तक आहेत. टॉपिक वाईज PYQ. आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांचं एकदम डिटेल स्पष्टीकरण ह्याच्यात दिलंय. तुम्हालाही तुमच्या अभ्यासाला प्रिलिम, मेन्स, जिथं एक्झाम मॅथ रिझनिंग आहे ज्या एक्झाम मध्ये त्या सगळ्या एक्झामला ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. कारण ह्याच्यात डिटेल स्पष्टीकरण आहे आणि वरून एक QR कोड आहे. तिथं तुम्हाला माझ्या मेथड कशा आहेत त्यात समजतील. ते एकदा व्हिडिओज बघितले की तुम्हाला पुस्तक अभ्यासाला हे सोपं जाणार आहे. विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये आता पूर्ण करायचा असेल सिलेबस, पण तुमचं बेसिक चांगलं पाहिजे, ही एक प्री कंडिशन आहे. त्यांच्यासाठी मी हा कोर्स लॉन्च केलेला आहे. खूप विद्यार्थ्यांनी हा कोर्स आता घेतलेला आहे. कारण 7 दिवसांची बॅच आहे. रोज आपण 4 तास घेणार आहे. असं करून 28 तासाचा फुल पॅक सेशन, 0 जोक्स, फक्त अभ्यास. दुसरं काय असं पण कधी करतच नाही आपण. पण पूर्ण 28 तास टू द पॉइंट शिकवणं, एक्झाम ओरिएंटेड शिकवणं या कोर्समध्ये घेतलेलं आहे. तर फास्ट ट्रॅक बॅच ही तुम्ही जॉईन करू शकता. 1 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी किंवा 3 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी, जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं. कंडिशन एकच आहे, तुमचं बेसिक बऱ्यापैकी चांगलं पाहिजे. तर गणित कच्चा असताना उगाच शॉर्टकट मध्ये मला शिकायचंय म्हणून इथं यायचं नाही, तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. कारण 28 तासात सगळ्या टॉपिक्सना थोडं थोडं टच करणं म्हणजे स्पीड मध्ये असणार आहे. ज्यांचं बेसिक चांगलं आहे त्यांना हे उपयोगी पडेल, त्यांना खूपच उपयोगी पडेल. कारण तुम्ही जर 11, 12, 13 पर्यंत असाल ना, तुम्हाला 16, 17, 18 आणि जरा तुम्ही जास्त अभ्यास केला तर 19 सुद्धा. तर इथपर्यंत आपण कसं जायचं ते तुम्हाला याच्यामधून शिकू शकता. आणि कमी वेळेत होऊन जाईल. तुम्ही जेवढे प्रश्न एकट्याने सोडवू शकणार नाही ह्या परीक्षेच्या पर्यंतच्या काळात, तेवढे मी 7 दिवसात तुमच्याकडनं सोडवून घेतलेत विथ कन्सेप्ट क्लिअरिंग. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना कमी वेळेत पूर्ण करायचं त्यांनी हे, आणि ज्यांना माझ्याकडून डिटेल शिकायचं आहे त्यांनी माझा हा कन्सेप्ट आणि PYQ कोर्स जॉईन करू शकता. याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकची कन्सेप्ट आणि आतापर्यंत आयोगाला पडलेले 3500 प्लस प्रश्नांचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे. तर ज्यांना हे करायचं असेल त्यांनी ही बॅच 3 किंवा 6 महिन्यांसाठी जॉईन करा. आणि ज्यांचा गणिताचा संबंध संपलेला होता 10वी नंतर आणि गणित आता शून्यापासून शिकायचं आहे, त्यांनी माझी ही बॅच जॉईन करा. याच्यामध्ये ती मगाची पर्पल कलरची बॅच आहेच, प्लस बेसिकचे 2 फोल्डर गणित आणि बुद्धिमत्ताचे मिळतील. त्याच्यात मी हाताला धरून शिकवल्यासारखं शिकवलंय. तर ज्यांना गणिताला एकदम शून्यापासून सुरुवात करायची आहे त्यांनी माझा हा ग्रीन पोस्टरचा कोर्स जॉईन करा. याच्यात बेसिकचे 2 फोल्डर, कन्सेप्ट आणि PYQचा तो मागचा कोर्स, असं ह्यात सगळं मिळणार आहे तुम्हाला. ही बॅच तुम्ही 6 किंवा 1 वर्षासाठी जावा. कारण 3 महिन्यात हे काही कव्हर होणार नाही. इव्हन मी 3 महिने ह्याला व्हॅलिडिटी ठेवली पण नाहीये, 6 महिने किंवा 1 वर्ष अशी व्हॅलिडिटी ठेवली. या सगळ्या बॅचेस एज्युकल्चर ह्या आपल्या ऍपवर आहेत. हे ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक सुद्धा देतोय, तर तिथून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपली ही अवघड वाटणारे प्रश्न ही सिरीज तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला परीक्षेमध्ये त्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी पॉईंटचा फायदा होणार आहे. धन्यवाद.